आपण अग्नी संमेलनाला आलोय, राईट? आग, अग्नी. आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जर आग नाही तर काही उपयोग नाही. आणि आग कशावर उतरते प्रियांनो? वेदीवर. आमेन. जर आपल्याला आग हवी आपल्या जीवनामध्ये, वेदी तयार असणं गरजेचं आहे. वेदी नाही, आग नाही. म्हणा, वेदी नाही, आग नाही, पवित्र आत्म्याची आग नाही, प्रभाव नाही. बरोबर की नाही? एलियाने जेव्हा इस्रायली लोकांना बोलवलं, तुटलेली वेदी बांधली आणि त्याच्यावर आग उतरवली, तेव्हा लोकांची मन देवाकडे वळाली. नाही तर इस्रायली लोकांनी तर सगळं तोडूनच टाकली होती. आमेन. ह्या दिवसांमध्ये जर आपल्या वेदीवर आपल्याला आग ठेवायची आहे तर देवाशी नातं दृढ करावं लागेल. काय करावं लागेल? देवाशी नातं दृढ करावं लागेल. देवाशी नातं नाही, वेदी नाही, वेदी नाही, देवाशी नातं नाही, संबंध नाही, आग नाही, आग नाही, प्रभाव नाही. आपण म्हणतो परमेश्वरा, माझ्या जीवनावर तो प्रभाव कधी आहे ना. अग्नी संमेलन म्हणजे फायर कॅम्प आहे हा. आणि फायर कॅम्प मध्ये जर फायर राहिली तर काय उपयोग आपला? बरोबर की नाही? देवाच्या दासांनी फायर कॅम्प ठेवली आहे, पण आलेल्या लोकांची वेदी तयार पाहिजे. बरोबर की नाही? 2 मिनिटं आपल्या स्वतःवर हात ठेवा आणि म्हणा, मी माझी वेदी पुन्हा बांधीन. चला पुढे जाऊया. सर्वात पहिली वेदी ही बिब्लिकल आहे, बायबलनुसार आहे. तर पाण्याची बाटली, तेलाची बाटली, बायबल आणि दिवा लावून वेदी नाही होत. वेदी आता तुमचं हृदय आहे, तुम्ही स्वतः आहे. तुम्ही जिथे जाल तिथं वेदी आहे. जिथं जिथं वेदी आहे तिथं तिथं आग आहे. आमेन. जिथे जिथं वेदी असेल, तयार असेल, परिपक्व असेल, रेडी टू फायर असेल, तिथं परमेश्वराचं सामर्थ्य उतरणारच. आमेन. हो की नाही? आता पवित्र आत्म्याची आग नाही, पवित्र आत्म्याची ज्वालामुखी येईल. कम ऑन, देवासाठी जोरदार टाळ्या वाजून, किंचाळून, वू, हालेलुया. शीळ वाजवता येते का? शीळ वाजवता येते? ये स्वर्गीय देवाला पण शीळ वाजवता येते. शीळ वाजवून मी माझ्या लोकांना बोलवेल. आमेन. कम ऑन, हालेलुया. आता पवित्र आत्म्याची आग नाही, ह्या 3 दिवसात ती ज्वालामुखी तुम्ही घेऊन जात आहात. येशू प्रभूच्या नावामध्ये ती ज्वालामुखी. आमेन. कारण ह्या 3 दिवसात जे काही तयार होईल ती वेदी तुटलेली असली तरी तयार होईल, विजलेली असली जळत राहील, जळून जाईल. आणि कोणाची वेदीच नसली तर ती आज बांधल्या जाईल. आमेन. आता तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहे, तुटलेली, विजलेली, काही असू द्या, सगळ्या एकसारख्याच असतील या 3 दिवसामध्ये. आणि परमेश्वर या 3 दिवसामध्ये त्या सगळ्या धगधगत्या ज्वालामुखीसारख्या तुम्ही बाहेर पडाल. आमेन. आणि तुमच्यातून जे बाहेर पडेल, डोंगरामधून असं वाहत 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 जी ज्वालामुखी, त्याच्यात मासे तळतात. म्हणजे काय? तुमच्याकडे लोक येतील आणि प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित होतील. आमेन. आमेन. चला तर, पहिली वेदी कोणी बांधली? पहिली वेदी बांधली कोणी बांधली? नोआने. आमेन. पहिली वेदी बांधली नोआने. सगळ्यात जास्त जर कोणी वेदी बांधली ती अब्रामाने बांधली. अब्रामाने आपलं घर नाही बांधलं, त्याच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याने देवाची वेदी बांधली. आमेन. परमेश्वराला धन्यवाद असो. काही वेदींचे अवस्था आपण पाहूया. एक असते तुटलेली वेदी, जी पहिले राजे त्याचा 18वा अध्याय 30 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग
एलियाने सर्व लोकांना म्हटले, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जवळ आले. मग यहोवाची वेदी जी पाडून टाकली गेली होती ती त्याने नीट केली. आमेन. पाडून टाकली गेली होती. यहोवाची वेदी कोण पाडून टाकेल? जेव्हा त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही, जेव्हा त्याची काळजी केली जात नाही, तेव्हा ती वेदी पडली. कोणाची हिंमत आहे? जर परमेश्वराचा एखादा प्रेम करणारा, चिकाटीने राहणारा, जर कोणी शत्रू पण आला वेदी पाडायला, तर त्याने अडवलं असतं, ए माझ्या देवाची वेदी तोडू नको बाबा. पण तिथे कोणी लक्षच दिलं नाही. इस्रायली लोकांनी लक्ष दिलं. शत्रूनी पाडो या इस्रायली लोकांनी पाडो, वेदीची अवस्था कशी आहे? पडलेली. आग कशावर उतरते? वेदीवर. सगळ्यात पहिले मला तुम्हाला क्लिअर करू द्या, बायबलच्या काळातली पहिली जी वेदी होती ती होती दगड आणि मातीची. आज विश्वासणाऱ्यांची वेदी हृदय आणि त्यांचा आत्मा आहे. आमेन. बायबलच्या काळामध्ये जनावराला वेदीवर बलिदान केलं जायचं. सॅक्रिफाईस, बलिदान, जानवर जे पण येते. आज तुमचं बलिदान काय? स्तुती, प्रार्थना, पवित्र जीवन. आमेन. पहिले अग्नीचा धूर, आज पवित्र आत्म्याची अग्नी. पहिले होते बाह्य जागा वेदीला, आज आहे अंतःकरणातली जागा. आणि ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या जरी असल्या तरी वेदीचं स्थिर राहणं खूप महत्वाचं आहे. कारण शेजारच्याला म्हणा, आग उतरते ती वेदीवर उतरते. आमेन. आणि आज जर काही स्थिर करायचंय, आज जर काही मजबूत करायचंय, ते तुझं आणि देवाचं नातं कर. बाकी तुला कशाची गरज नाही. काय करायचंय? नातं. हे नातंच आहे जे वेदीवर आग ठेवतं. आमेन. आपण कितीही प्रभू बद्दल बोलत असलो त्याने फरक पडत नाही. आपण किती प्रभूशी बोलतो त्याने फरक पडतो. आमेन. आपण किती वेळ देवाबरोबर घालतो त्याने तुमच्या वेदीमध्ये, म्हणजे तुमच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याची आग असते. हालेलुया, हालेलुया. तर हे क्लिअर झालं. पहिलेच्या काळात दगड मातीची वेदी होती, आता हृदयाची आणि पवित्र आत्म्याची वेदी आहे. पहिले जनावर बलिदान केले जायचे, आज तू तुझी स्तुती, प्रार्थना, पवित्र जीवन ठेवून तू तुझं बलिदान देवाला देऊ शकतो. आमेन. अग्नीचा धूर, पण आज पवित्र आत्म्याची अग्नी. आणि बाह्य जागेच्या जागी अंतःकरणाचं स्थान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 43:4 मध्ये असं लिहिलंय, तेव्हा देवाच्या वेदीजवळ देव जो माझा अनादी आनंद, त्याच्याजवळ मी जाईल. आणि हे देवा, माझ्या देवा, विना वाजवून मी तुझी स्तुती करील. कोण म्हणतोय? दावीद राजा. प्रियांनो, अब्राहमाने वेद्या बांधल्या धन्यवादाच्या. त्याने कधीच घर बांधलं नाही, स्वतःसाठी त्याने काही नाही केलं, निघालाच देवाच्या भरोशावर. आमेन. बऱ्याच जणांनी वेद्या बांधल्या. एलियाने वेदीची दुरुस्ती केली, म्हणजे पुनर्स्थापना केली. आज होऊ शकतं काहींच्या वेद्या पडल्या. कशा पडतात वेद्या माहिती का? अक्षमा ठेवून. कोणाला क्षमा न करणं तुझ्या वेदीचं मोडकेपणाला दर्शवतं. कारण जोवर तू कोणाला क्षमा करत नाही, वळाले बर का मी, देव बोलतोय, जोपर्यंत इथून क्षमा निघत नाही, तुझ्या वेदीचा पाय तुटलेला आहे. कारण सगळ्यात पहिले प्रभू काय बोलला? माझ्या पुढे यायच्या आधी तुझं दान जरी तू घेऊन आला, किती मौल्यवान दान आण, तू काही घेऊन ये, पण जर तुझ्या मनात तुझ्या भावाबद्दलचं काही चुकीचं असेल किंवा तू त्याला क्षमा नाही केलेली, तर पहिले ते तसंच ठेव. जा, त्याच्याशी बोल, तुमचं काय ते सॉल्व्ह कर, आणि मग माझ्या जवळ ये. आमेन.
वेदी तयार करणं म्हणजे हृदयाची सफाई करणं खूप गरजेचं आहे. प्रभू, जसं तू मला क्षमा केली तसं मला इतरांना क्षमा करण्याचं हृदय दे. 1-2 मिनिटं घेऊया आणि क्षमा करूया. 2 मिनिटं आपले नेत्र बंद करूया. म्हणा, प्रभू, जर कुठेही मी अजूनही कोणाला क्षमा नाही केलेली, मी विश्वास करते की तू मला सगळ्यात घाणातल्या पापाची क्षमा केली आहे. तर मी सुद्धा मला दुखवलेल्या लोकांना क्षमा करतो. आज मी माझी वेदी पुनर्स्थापित करतो. आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभू येशूसाठी. तुम्हाला माहिती तुमची ही छोटीशी क्रिया किती मोठा बदल घडून आणेल. छोटेसे शब्द. वेदीची पुनर्स्थापना एलियाने केली. आणि प्रियांनो, प्रार्थना न करणं, देवाशी वैयक्तिक संबंध न बांधणं आपल्या वेदीला तोडतं. आमेन. समजतंय? दावीद राजा म्हणाला, मी माझ्या वेदीकडे जाईल. आज आपल्याला नाही जावं लागत डोंगरावर कुठेतरी. येशूने सरळ सांगितलं, जा, खोलीत जा, कडी लाव, प्रार्थना कर. आमेन. काय कर? खोलीत जा, कडी लाव, प्रार्थना कर. पण आज इन्स्टंट प्रार्थना. मी गाडीवर बसतो, किक मारतो आणि मग प्रार्थना करतो. याने वेदी टिकून राहील का? तुझं आणि देवाचं नातं जेवढं घनिष्ठ करशाल, तुमचं आणि देवाचं नातं, तेवढी आग राहील आणि तेवढे काम होतील. आमेन. तेवढे काम होतील. तर मी माझ्या वेदीकडे परत जाईल. दावीद राजाने खूप चुकीचं घाण पाप केलं, सगळ्यांना माहिती आहे. जिथं त्याला युद्धाला जायला पाहिजे होतं, तिथं बाल्कनीमध्ये फेऱ्या मारत बसला. बायबल काय सांगतं? देवाने त्याच्याकडनं भरपूर युद्ध करून घेतले, त्याला विजय दिला, यश दिला. आणि राजाला शोभतं की त्याने युद्धामध्ये जावं. लक्ष देता ना? राजाला शोभतं की त्याने युद्धामध्ये जावं. पौलुस म्हटला, तुम्ही पण एका युद्धात आहात. येशू म्हटला, तुम्ही राजकीय वंशज, राजा असे सगळे आहात. आता राजाला काय शोभतं? युद्धात जाणं. राजा काय करतोय? बाल्कनीमध्ये फेऱ्या मारतोय. युद्धाला भलताच कोणाला तरी पाठवून दिला. बरोबर? आपल्याला काय शोभतं? जी देवाची वेळ आहे, एक विश्वासणाऱ्याच्या नात्याने, एक सेवकाच्या नात्याने, एक लीडरच्या नात्याने मला काय शोभतं की मी रोज देवाजवळ एक वैयक्तिक समय माझा दिला पाहिजे. कारण कळत न कळत मी एका युद्धात आहे. कळत न कळत विजय कोणाचा आहे? आपलाच आहे. पण कशात आहे? मी युद्धात आहे, आत्मिक युद्धात. आपलं युद्ध शरीर आणि रक्त मांसाबरोबर नाहीये, तर दुरात्म्यांबरोबर आहे. कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप वचनं माहीत असतात, पण आपण विसरतो आणि लढतो कोणाशी? रक्त मांसाबरोबर. समजतंय? राजाला काय शोभतं? युद्धात जाणं. जर युद्ध चालू आहे, पण राजा इथे मात्र फेऱ्या मारतोय. आणि काय झालं? पाप झाला. जेव्हा आपली प्रेयर लाईफ कमी होते, पाप दाराशी टपून बसले. जेव्हा आपलं प्रार्थनेचं जीवन आणि प्रभूंनी सांगितलेली कामगिरी जेव्हा आपण पूर्ण करत नाही, सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे पाप. आणि पाप जोपर्यंत, तुम्हाला सांगते, तुम्हाला लोक किती काही बोलू द्या, एक वेळेस तुम्ही म्हणशाल, कोण ऐकतं लोकांचं? मी नाही ऐकत लोकांचं, लोक तर बोलतच राहतील. पण ज्या दिवशी तुझा आत्मा तुला दोषी ठरवल ना, तू हारला. कळते तुम्हाला? इथून जेव्हा निघतं ना, जेव्हा तू स्वतःला आरशात पाहतो आणि तू काय करून बसलास, काय केलं तू, तेव्हा मग तुमचं कुठंतरी
काहीतरी झालेलं असतं. बाकी 1000 लोक तुमची प्रशंसा करावा का 1000 लोकांनी तुमची निंदा करावा फरक पडत नाही, पण ज्या दिवशी तुझा आत्मा तुला दोषी ठरवतो त्या दिवशी समजून घे काहीतरी चुकलंय वाटतं, देवाशी नातं तुटलंय वाटतं. समजतंय? आणि तेव्हा असंच झालं. दाविदाचे किती शत्रू असतील पण सगळ्यांशी एकदम ठामपणे लढला आणि जिंकला पण. पण जेव्हा तो स्वतःला खायला लागला त्याला स्वतःला संपल्यासारखं वाटलं. जेव्हा तो स्वतःला खायला लागला, मी कोणाशी तरी बोलते. कसं झालं हे? कारण युद्धात तुम्ही असायला हवं होतं पण तुम्ही फेऱ्या मारत बसले. राजाला शोभतं युद्धात जाणं, राजाला शोभतं देवाशी नातं जोडणं. तुम्ही राजाबद्दल बोलते. का देवाने तुम्हाला आणि मला निवडलं? सेवा दुसरा भाग, फॅमिली दुसरा भाग, पहिला म्हणजे तू आणि देव. बस तू आणि तुझा परमेश्वर. विचार, मी कुठं बसू प्रभू, मी कुठं चालू, मी काय करू, मी हा निर्णय घेऊ का नको घेऊ. आग लावायची ना वेदीला, या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. दुरुस्त केलं म्हणजे लाकडं आणले, दगड आणले, मातीने लेप लावला, आग लावली. कळतंय तुम्हाला? म्हणजे काय केलं? छोट्या छोट्या गोष्टी पारखल्या आपल्या जीवनामध्ये. आणि आग हवी आहे तर वेदी पाहिजे, वेदी आहे तर आग पण पाहिजे. आणि आग आहे तर प्रभाव आहे, आग आहे तर सामर्थ्य आहे, आणि सामर्थ्य आहे तर तुम्ही कोण हे लोकांना बोलून दाखवण्याची गरज नाही. लोक बोलतील हे कोण आहेत? हे देवाचे लोक आहेत. हा देवाचा माणूस आहे, ही देवाची बाई आहे, यांच्या नादी लागायचं. आमेन, हालेलुया. राजाला काय शोभतं? युद्धात जाणं. पण दावीद राजा केला नाही, आराम केला. मग आली कोण? तिची काही चुकी नव्हती. आपण कधी कधी आपल्या चुकीचं ठोपरं दुसऱ्यावर मारतो. तुला कोण फेरायला लावलं? ह्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये फार त्रास आला. विश्वासणाऱ्या लोकांनी कधीच म्हणू नये की ह्यांच्यामुळे माझ्या लाईफ मध्ये त्रास आला, यांच्यामुळे मी असं झालो, यांच्यामुळे माझं नुकसान झालं. तर नेहमी म्हणायचं, प्रभू ह्यांना क्षमा कर, हे काय करताय ह्यांना माहित नाही, पण मला हे माहिती याच्यातनं तू भलाईच उत्पन्न करणार आहेस. आमेन. ह्याच्यातनं जे काय होईल प्रभू ते उत्तमच होईल. ते अभिवचन आहे देवाचं. आमेन. पुढे जाऊया. दाविदाच्या हृदयामध्ये त्याच्या स्वतःबद्दल एक गिल्ट आला, आणि तो देवाकडनं नव्हता, तो शैतानाकडनं होता. तेव्हा मात्र एक गोष्ट दाविदाने उत्तम केली, ती म्हणजे मी माझी तुटलेली वेदी परत बांधेल. मी माझी तुटलेली वेदी मी माझ्या देवाकडे परत जाईल. आमेन. पण खूप लोक असे असतात जे त्या पापातच पडून राहतात. भले परत करो ना करो, पण ते त्याच्यातनं बाहेर येत नाही. नाही नाही, मी ना योग्यच नाही हो त्याचा. तुम्हाला नाही माहिती मी खूप पाप केले. तू योग्य नाहीये हे देवाला पण माहिती आहे. मी म्हणते तुम्ही परिपूर्ण होऊन येशूकडे यायची गरज नाहीये. तुम्ही जसे तसे येशूकडे या, तो तुम्हाला परिपूर्ण करून देईल. आमेन. तुम्ही जसे आहात, ज्या हालातीत पडले तिथून या. उदाळू पुत्राला जो त्याचा गेलेला पुत्र पळून गेला, सगळं मजा हजा करून आला, आणि जेव्हा आला तेव्हा काय असं छान सूटबूट मध्ये नाही आला. कसा आला? घाण कपड्यांनी मळलेला, सगळी इज्जत घालून आलेला, सगळं नील करून आला. पण तरी पण बापाने त्याला जवळ घेतलं. हालेलुया. पण त्याला पण हे कळालं की माझा बाप आहे, आणि बापाला पण हे माहिती होतं माझा मुलगा माझ्याकडे परत येईल. हे नातं असावं आपलं आणि देवाचं. हे नातं असावं कसं? बापाचं लेखाचं, बापाचं आणि लेकीचं. आमेन. दावीद राजा वेदीकडे परत गेला, त्याने पश्चाताप केला. त्याचे स्तोत्र जर आपण वाचले तर आपल्या देखील डोळ्यामध्ये अश्रू येतात.
कधी कधी असं वाटतं मीच आहे हा, कधी कधी असं वाटतं मीच आहे हा दावीद जे बोलतो ते मीच आहे प्रभू. का वाटतं असं? कारण शास्त्रामध्ये लिहिलंय तो माझ्या हृदयाचा आहे, तो माझ्या एवढं घाण पाप करून मी जर पाप केलं त्याने, पण त्याने देवाशी नातं मात्र तुटू दिलं नाही. ते जपायचं, काय नाही तुटू द्यायचं नातं. शेजारच्या नावानं काय नाही तुटू द्यायचं नातं. देवाशी नातं तुटू द्यायचं नाही. नातं नाही तुटलं, तू कधी जा बाबा वेदीकडे, तू दुरुस्त केली, परमेश्वराचं अभिवचन येतो, आग उतरवालाच. आमेन. वेदी कशी तुटती? जेव्हा प्रार्थनेचा अभाव असतो, प्रार्थना कमी असते, पाप असतं, क्रोध असतो, अक्षमाशीलता असते. हा क्रोध हा अभिषेकाला आपल्या लाईफ मधून कमी करतो. चिडचिडपणा, रागिष्टपणा. तुम्ही किती प्रार्थना करून या मग 3-3, 4-4 तास, आणि बाहेर येऊन एखादा आमिष जर आलं आणि पटक्यान तुम्ही चिडले तर काही उपयोग नाही बरं का. संयम. म्हणून क्रोध हा एक असा हत्यार आहे तुमच्या अभिषेकाला घालवण्याचा, त्याला जपायचं. ह्या वेदीच्या बनवण्याच्या सगळ्या विधी आहेत. आमेन, आमेन. तर बापाने तर खूप छान केलं. बाप म्हणजे कोण? सॉलमन. आणि शल्मोनाने जे अर्पण केलं ना वेदीवर, खतरनाक अर्पण केली. बापरे, एका मागून एक आजपर्यंत इस्रायलावर कोणीच केली नसती. चला आपण वाचूया की शल्मोनाचे अर्पण किती सुंदर आणि छान होते. मग राजाने व त्याच्या बरोबर सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञ बली अर्पण केले. काय अर्पण केलं? शल्मोनाने शांती अर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे होती. किती? एक तास 10 तास प्रार्थना, नंतर 8 दिवस. कोण प्रभू? काय प्रभू? बहुत बिझी था मैं. बरं, पुढे पाहूया. शल्मोनाने नेक्स्ट. अशा रीतीने राजाने व त्याच्या सर्व इस्रायलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होम बली, अन्न बली आणि शांतार्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळीच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना. आमेन. पुढे. शल्मोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी त्यावेळी महोत्सव केला. हमाताच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्रायल लोकांचा मोठा जमाव 1 सप्तक व आणखी 1 सप्तक म्हणजे एकंदर 14 दिवस आपला देव परमेश्वर याच्या समोर उत्सव करीत राहिला. आमेन. किती मेंढर, किती काय दिलं? परत एकदा आपण सगळे जण ते बोलूया, वाचूया. 22,000 बैल. किती? 22,000 बैल. किती? आपण लग्नात एक बोकडं कापतून म्हणतो, एक बोकड्याचं जेवण दिलं आम्ही. इथे किती आहेत? 22,000 बैल. पुढे. आणि 1,20,000 मेंढरे. किती? 1 तास बलिदान केलं. किती प्रभावशाली बलिदान ना, किती प्रभावशाली शल्मोनाचं बलिदान. किती प्रेम आहे त्याचं देवावर. काय करतोय? तर मंदिर बांधायला निघालाय. काय करतोय? देवासाठी काहीतरी करायचंय, माझ्या प्रभूसाठी मला काहीतरी करायचंय. चांगली गोष्ट आहे प्रियांनो. देवासाठी जर तुम्ही या पृथ्वीवर आले ना, तर देवासाठीच काहीतरी करायला आले, परमेश्वराच्या राज्याचीच बांधणी करायला आले. त्याने पण ठरवलं मी काहीतरी करील, देवासाठी काहीतरी करील. आणि त्याने एवढे अफाट बलिदान दिलेत ना इथे, इतके सुंदर 1-1 लाख. जर आज आपण मोजले त्याला, त्या पैशांना, तर लाखाच्या वर जाईल ते सगळं. कोण देईल एका दिवसात धडाधड एवढे कापा रे, द्या रे, यहोवाला स्तुती द्या, यहोवाला बलिदान द्या. जेव्हा बलिदान व्हायचं, जोर जोराने यहोवा देवाचा जयघोष आणि जल्लोष व्हायचा. किती उत्साह त्याच्यामध्ये, किती प्रेम. पण तुम्हाला माहितीये, ही एकच यहोवाची वेदी नाही त्यांनी बांधली.
शल्मोनाने काही वर्षाने अनेक वेद्या बांधल्या, ज्याने देवाला अजिबात संतोष मिळाला नाही. कधी कधी आपण सुरुवातीच्या प्रेमात एवढं प्रभूसाठी करतो का बस येशू तूच माझं सगळं काय, आणि असलाच पाहिजे येशूचे सगळं काय, दुसरं काही नाही आपल्या लाईफ मध्ये बरं का. प्रभू येशूचं प्रेम सोडून महत्वाचं आपल्या जीवनामध्ये काही नाही, काही नाही. शल्मोनाचं प्रेम त्याने विचार नाही केला किती कमी होतील, किती मेंढरं कमी होतील, किती बैल कमी होतील. अहो काय एवढे बलिदान करणं सोपं वाटलं का, थकले असतील माणसं. पण प्रेम देवाबद्दल, तो आनंद, तो जयघोष, तो उत्साह आपल्या पण जीवनात असतो. सुरुवातीला क्या बात है पास्टर, हफ्ते में रोज मीटिंग रखो, मंडे टू संडे. सुरुवातीला अरे प्रत्येक दिवशी पास्टर पण खुश होतो बर का, रोज येतो हा प्रार्थनेला, रोज येतो हा प्रार्थनेला. हे प्रभू ह्या लेकराच्या जीवनात काहीतरी अद्भुत कर, रोज येतो. सुरुवातीला देवाशिवाय काही सुचत नाही, अगदी प्रेम, तासन तास बायबल वाचणं, तासन तास प्रार्थना करणं, किती छान आहे आणि ते देवाला आवडतं. आज कुठेतरी खेदाने प्रभू येशू लिहितो, जरा पहिलेच प्रेम दाखव रे बाबा, जरा पूर्वीचं प्रेम दाखव. पहिलेचं प्रेम सोडलं कुठेतरी तू. मला ते हवंय, मला ते पाहिजे. प्यार के बदले प्यार दो ना. आग यायला तयार आहे प्रियानो, वेदी बांधाना. आग यायला तयार आहे. जरा त्या वेदीवर आपले शरीर जीवित बलिदान अर्पण करा ना. पुन्हा एकदा प्रभूसाठी काहीतरी अद्भुत करायचा विचार करा. किती तो उत्साह शल्मोनाचा. 1,20,000 मेंढरं, हा कितीतरी बैल, आणि किती तो उत्साह. देवाला कधी आवडलं नाही का? खूप आवडलं, खूप आवडलं. त्याच्यासारखा राजा आजवर झाला नाही. मला किती वेळ असेल मास्टर, त्याच्यासारखा राजा झाला नाही. इतकं सुंदर त्याने देवाला खुश केलं. पण काही काळ गेला ना, शल्मोनाने फक्त यहोवा देवाची वेदी नाही बांधली. काही कालांतराने आपण वाचूया, पहिला राजा 11 अध्याय, त्याचं 4 ते 8. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य दैवतांकडे वळवले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याच्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोन्याची देवी अष्टोरेत आणि अम्मोन्याचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले, त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शल्मोनाने येरुशलेमच्या समोरील पहाडावर मोवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलक यांच्यासाठी एक उंच स्थान बांधले. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतांना धूप दाखवत व यज्ञ करीत, त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली. आपण म्हणतो वाह काय जोश त्या शल्मोनाचा, वाह काय प्रेम. देवाने पण वफादारी निभवली, त्याला खूप आशीर्वादित केलं, खूप धनवान केलं. पण काय झालं? तेच ना, युद्धाला जायचं होतं. आता सगळीकडची एक एक बायको करून आणली. किती बायका होत्या शल्मोनाला? 1000.
आणि काय झालं? त्या सगळ्या बायकांनी त्याला अन्य दैवतांच्या नादी लावला. आता आपल्याला वाटेल का किती जण शल्मोनासारखी ज्ञान आणि बुद्धी मागतात बरं? तेव्हा मला शल्मोनासारखी, बरोबर की नाही? पण आता शल्मोनाने पुढे काय केलं? त्याने सगळ्या प्रांतामध्ये, सगळ्या लोकांमध्ये एक शांतीचा करार व्हावा म्हणून इकडची पण आणली, तिकडची पण आणली, तिकडची पण आणली आणि सगळ्या 1000 बायका त्यांनी केल्या. म्हणून सगळीकडे शांती राहिली. कारण युद्धाला म्हटलं तर बाबा आमची लेक दिली. शल्मोनाशी युद्ध करायचं कसं? आपण पण कधी कधी काय करतो, जाऊ द्या माणसाचं मन शांत करते, देवाला नंतर पाहून घेऊ. तू खुश राहा बाई, तू खुश राहा बाबा. आणि काय झालं? काय झालं? इसको खुश करने के चक्कर में उसको 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 सगळ्या वेद्या बांधून ठेवल्या. ह्या बाईची एक वेदी, त्या बाईची एक वेदी, त्या बाईची एक वेदी, ह्या बाईची एक वेदी. बायबल सांगतं इकडं काय केलं? यहोवा देवाला कितीतरी बलिदान चढवले, असं अर्पण तर कोणीच वेदीवर चढवलं नसल. म्हणून म्हटलं 40 दिवस रोज उपवास आणि प्रार्थना केली. एकदाच खूप सामर्थ्याची प्रार्थना केली. पण नंतर हळूहळू ह्याला खुश, त्याला खुश, जाऊ दे प्रभू, क्षमा करून दे, कॉम्प्रोमाइज करून घेतो, देवा हे करतो, ते करतो. आणि काय झालं? शल्मोनाने अनेक दैवतांसाठी सुद्धा वेद्या बांधल्या, ज्या देवाला आवडल्या नाही, ज्या देवाला आवडल्या नाही. परमेश्वराला ते आवडलं नाही. शल्मोनाला वाटलं काही गैर नाहीये याच्यात, काहीच गैर नाही, की ते त्यांचं त्यांचं करतील. देवाने तुझ्या हातात अधिकार दिलाय, देवाने तुझ्या हातात साम्राज्य दिलंय. तू ज्या ठिकाणी अधिकार म्हणशील तिथं ती वेदी बांधली जाईल, जिथं नाही तिथं नाही. पण अन्य गोष्टींच्या नादी लागून नाद चांगला नाही. मग फोनचा असो, टीव्हीचा असो, फ्रेंडचा असो, फ्रेंडशिपचा असो, जिथं देव नाही, ज्या गोष्टीमध्ये देवाला प्रथम स्थान येत नाही, ते आपल्या जीवनात कधीच चांगलं नाही. कळतंय तुम्हाला? आता ह्या ज्या बायका होत्या, 1000 बायका, यांनी देवाचं शल्मोनाच्या हृदयातलं जे प्रथम स्थान होतं ते काढून घेतलं. तुम्ही पण चेक करा कोणती गोष्ट माझ्या जीवनातनं देवाचं प्रथम स्थान काढून घेतलीये. कोणती गोष्ट? कोणती अशी गोष्ट आहे जी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देऊ देत नाहीये? आणि तुम्हाला माहित नाही, हळूहळू करत तुम्हाला वाटेल काय नाही प्रभू, होऊन जाईल, तुझं माझं नातं सुधरून जाईल. अहो सुधरलच, देवच येतो, चांगलाच परमेश्वर आहे. पण त्याला वाईट पण तर वाटतं ना, आपलं नातं तुटतं, आपण काहीतरी गमावून बसतो ना. किती वेद्या बांधल्या असतील आपण पण, ज्या देवाच्या नाहीत, ज्या माणसांना खुश करत आहे. आज येशूच्या नावात त्या तुटून जात आहे. आमेन. आज त्या निघून जात आहे. नको आहे ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. कशी तोडाल तुमची जी अन्य वेद्या आहेत त्या कशा तुटतील? प्रार्थनेने, पुनर्स्थापनेने. आमेन, आमेन. थँक यू जीसस. नीतिसूत्र 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आमेन. तर काय कर? वेदी बांधत असताना, परमेश्वराजवळ जात असताना आपल्या हृदयाला जप. जे तुझं हृदय म्हणतं ना, ह्या माणसाला जप, त्या माणसाला जप, ह्याला कर. माणसं जीवनामध्ये जपणं खूप गरजेचं आहे, पण देवापेक्षा कोणी जास्त गरजेचं नाही. जर एखादी गोष्ट तुम्हाला पापात पाडत आहे, जर एखादी गोष्ट तुम्हाला देवाच्या नात्यापासून लांब करत आहे, ती गोष्ट आपल्याला गरजेची नाही. शल्मोन, शाऊल या लोकांनी देवाशी नातं तोडलं आणि ते तुटलेलंच राहू दिलं. पण दाविदाने
नातं मात्र तुटू दिलं नाही. दाविदाने चुकलेला असून त्याची वेदी पुन्हा बांधली. कुठं पण जाऊ, मी अरण्यात जाओ, मी कुठं जाऊ प्रभू, मी तुझ्या उपस्थितीला सोडू शकत नाही. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. नाहीच राहू शकत आपण प्रभूशिवाय. कोण आहे इथं जो प्रभूशिवाय राहू शकतो? कोणी नाही. आज माझ्या भावांनो, बहिणींनो, कोणत्या पण व्यक्तीमुळे तुझ्या वेदीला जर तू तुटलेलं ठेवलंय, जसे एलियाने पुनर्स्थापना केली, आज तू कर. जर दाविदासारखी चूक झालीये, स्वतःला गिल्ट मध्ये नेलंय, पुन्हा त्या वेदीकडे जा, पुन्हा वळ तिथे, पुन्हा तुझं आणि देवाचं नातं तयार. वेदी म्हणजे तुमचं आणि देवाचं नातं, बाकी काही नाही. तुमचं समर्पण, तुमचं प्रार्थनेचं जीवन. याकोब त्याचा 4 अध्याय 4 वचन. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हा, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? असे तुम्हाला वाटते का? काय? जो आपल्यावर प्रीती करतो ना, त्याला ईर्ष्या वाटते. का वाटते? तुम्ही त्याच्याबरोबर कमिटमेंट केली आणि नातं निभवताय जगाबरोबर. म्हणजे कसं झालं ना, लग्न देवाशी करायचं, प्रेम जगाला द्यायचं. जे नातं आहे ते म्हणायला देवाशी जोड, मी विश्वासणार आहे, मी देवाचा आहे, आणि काम जागीक करायचे. जरुरी नाही आहे की आपण तसं काही करत नाही, पण जे तू करतोय ना त्याच्याकडे पण खूप लक्ष दे. समजतंय? जे तुम्ही करताय, काय माझा देव याच्यात आहे का? काय माझा परमेश्वर याच्यात आहे का? प्रत्येक गोष्ट, हा, माझा परमेश्वर ह्याच्यात आहे का? इवन सेवा करत असताना पण, ही सेवा करत असताना देव ह्याच्यात आहे का? गरजेचं नाहीये की सेवा करतोय म्हणून देव त्याच्यातच राहील. कॉलिंग नसताना करू नये आणि कॉलिंग असताना करणं सोडू नये. काही लोक नाहीये, जबरदस्ती करतात, तिकडून पण त्रास होतो. आणि काही लोकांना असूनही करत नाही. मी देवाची वाट पाहतोय, मी देव कधी करेल, नाही नाही, आहे तर करच. देव मार्ग सरळ करील, देव मार्ग मोकळा करील. इथं लिहिलेलं आहे की देव ईर्ष्यावान आहे, आणि जेव्हा तू देवावर प्रीती करणं सोडून देतो, तुम्ही म्हणशाल तुम्ही काय सांगताय, प्रीती म्हणजे काय सांगताय तुम्ही? मी एवढंच सांगते, प्रेम आहे ना, प्रेम असतं. जसं आपण एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीपासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही, तसं आपण आपल्या प्रभूच्या उपस्थितीपासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही. त्याला म्हणता प्रेम. बायबल स्टडी असू द्या, बायबल कोर्स असू द्या, आपण काहीही केलेलं असू द्या, म्हणून याचा अर्थ असा नाही की आपल्याला हप्ताभर जरी देवाशी नातं ठेवलं नाही, रोज जरी मी प्रभूपाशी गेलो नाही, तरी मला सगळं जमेल. नाही, देवाशी रोज नातं तुझ्या वेदीवर आग जळती ठेवतं. देवाशी रोज नातं तुला जळतं ठेवतं. आणि जोपर्यंत तुझं शरीर तू बलिदान करत नाही, तुझं विचार, तुझे मन, तुझं हृदय, ते बसणं, ते गुडघ्यावर येऊन प्रार्थना करणं, या सगळ्या गोष्टी तुला जळतं ठेवतं. आमेन. काय ठेवतोय? पौलुस म्हणतो मी माझ्या शरीराला मारतो, ठोकतो आणि देवाजवळ आणून ठेवतो. म्हणजे झोप कितीही लागली तरी मी परमेश्वराबरोबर माझा जो वादा आहे, जे नातं आहे, ते मी पूर्णच करील. मी माझ्या देवाच्या सानिध्यात बसेल. त्याला आपलं सानिध्य लागतं. आमेन.
परमेश्वराला आपल्या सानिध्याचं भूक आहे. आणि जेव्हा आपण ते त्याला देत नाही, तो ईर्ष्यावान आहे, तो चिडतो. जर मी माणसं करत बसली आणि देवाला वेळ दिला नाही, तर तो माझ्यावर रागवेल. कारण मी माझ्या पतीचं जे पतीला दिलं नाही, त्याला माझ्याकडनं काही तो रागवेल. कळतंय तुम्हाला? असं लिहिलंय, अहो व्यभिचारांनो. व्यभिचार कधी होतो? नातं एकाशी निभवायचं दुसऱ्या बरोबर, त्याला म्हणता व्यभिचार. कळतंय तुम्हाला? अहो व्यभिचारी पिढींनो, तुम्हाला माहिती नाही का तुमच्यामध्ये जे देवाचं प्रेम आहे, त्या तो प्रेमळ देव, ईर्ष्यावान पण देव आहे, हे कसं तुम्ही विसरला? आमेन. दाविदाने घोर भयंकर पाप केलं, पण तरी तो देवाच्या हृदयाचा ठरला, कारण त्याने नातं तुटू दिलं नाही. जवळ गेला, देवाबरोबर राहिला. कोण आहे त्या विधवेसारखं? प्रभू म्हणतो, मला शेवटच्या काळी त्या भेटेल त्या विधवेसारखं, त्या म्हातारीसारखं, की सतत येतेच आहे, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर. उपस्थितीमध्ये बसतेच आहे परमेश्वराच्या. काय तुटलंय ते म्हणजे नातं. एक बहीण माझ्याकडे रविवारी आली, पास्टर मला जीव देऊ वाटतो, ना मी घरात काम करू शकते, ना माझ्या कामावर कोणी खुश आहे पास्टर, ना मला देवाची सेवा करता येते, ना आणि माझं कंबर दुखतं पास्टर, ह्या गोळ्या त्या गोळ्या, मी काय करू? म्हटलं सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर देते तुला, तुझं देवाशी नातं कसं आहे? कधी कधी बेचैन होतं ना, कसं होतं, संपव वाटतं जीवन. का होतं? नातं तुटलं, सहवास तुटला, कुठेतरी वेदी बिघडली. एक हप्ता कोणाशी तरी वाद झालाय आणि तो क्रोध मनात तसाच आहे. तुला वाटेल आग येईल म्हणून, प्रभू जाय, पहिले क्षमा कर, सोडून दे, मग ये बाबा माझ्याकडे. मग बघा परमेश्वर कसं उचलतो प्रियांनो, मग बघा परमेश्वर कसं वाढवतो. काय करा? नातं तयार करा, तुटलेलं नातं पुनर्स्थापित करा. इथून पुढे काय होईल तर ते म्हणजे नातं. या 3 दिवसामध्ये देवाशी जोडलं जातं तुम्हाला. अनेक जण परमेश्वराच्या सानिध्यात आहेत, नात्यात आहेत, पण मला जर कोणी आज मी इथं बसले मला शिकवलं ना, तुझं नातं तयार कर देवाबरोबर, तर मला इतका आनंद होईल ना की मी अजून खोल जाऊ शकते, मी अजून खोल जाऊ शकते प्रभू तुझ्या प्रेमामध्ये. काय ले, तू जा, किती समुद्रात खोल जाऊ शकता तुम्ही, जा ना, किती जायचं तरी त्याच्या प्रेमाचा अंत तुम्हाला भेटणार नाही. आकाशाचा कागद कर, समुद्राची साई कर, पेन बनव त्याचा आणि लिहत बस, तरी ते पुरणार नाही, एवढं महान त्याचं प्रेम आहे. जेव्हा अंतर पडतो प्रेमामध्ये, तेव्हा दुसऱ्या वेद्या तयार होता, त्या होता कामा नये. सलमोनासारखा हुशार राजा, बुद्धी कुठून मिळाली? स्वर्गातून. सुरुवातीचं काम फारच छान, अरे बापरे, कोणीच केलं नाही, पण तीच हुशारी, अति हुशारी, जे त्यानेच लिहिलंय, स्वतःला स्वतःच्या नजरेत छान समजू नको, कारण तो त्याच्यातनं गेला. शेवटी त्याला वाटलं, हे परमेश्वरा, मी काय करून बसलो, मी का ही अक्षमेची वेदी बांधून ठेवली? हे परमेश्वरा, का मी तुझ्याशी नातं व्यवस्थित जोडलं नाही? का मी फक्त मिळालच ह्याचीच वेदी बांधली, देण्याची वेदी मी बांधलीच नाही? हे परमेश्वरा, का मी क्रोधाची वेदी बांधली? परमेश्वरा, का मी व्यभिचाराची वेदी बांधली? हे परमेश्वरा, का मी अन्य वेद्या बांधल्या? त्याला नंतर पस्तावा आला. तुझं सुरुवातीचं प्रेम काय असेल आज ते आठव, आग येईल. तुझी तुटलेली वेदी बांध परत. कॅथरीन कोलमन, देवाचे जेवढे दास, अनेक त्यांच्या वेद्या रोज जळत्या होत्या, कधी तुटल्या नाही. जेव्हा जेव्हा वाटलं वेदी तुटतीये, तेव्हा तेव्हा ते तिथंच थांबून त्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा वाटतं माझं नातं ह्या गोष्टीमुळं बिघडतंय देवाबरोबर,
काय करायचं? दूर नाही पडायचं प्रभूपासून. दाविदासारखं परत वेदीजवळ जायचं. ठोका तिला, उचला, बांधा आणि पुन्हा एक नवीन नातं देवाबरोबर सुरू करा. काय टिकून राहील येणाऱ्या दिवसात? देवाचं तुमचं नातं. जवान मुलींनो, मुलांच्या प्रेमात पडण्याच्या आधी येशूच्या प्रेमात पडा. बोआज आहे, इसाक आहे, तुमच्यासाठीच आहे. हा, हालेलुया. कोण माझ्यावर प्रेम करील हे बघण्यापेक्षा उंटांना पाणी पाज. कळतंय? इसाक कुठे? इसाक इसाक नाही, उंट दिसतंय ना, ते कर. बोआज बोआज नाही, सारवा गोळा कर, नम्रतेने काम कर प्रभूच्या राज्यात. कळतंय? इसाकाने पण रिबिकाला पाहायला जाऊ नये. त्याने आपल्या बापाने जे बांधले वेद्या त्याच्याजवळ राहून त्यांची मरम्मत करावी. बापाचा सेवक जाईल ना, घेऊन येईल ना रिबिकाला. मग तुला पण सांत्वन मिळेल जसं इसाकाला मिळालं. काय सांगते? नातं टिकून ठेवा, सगळं येईल, सगळं येईल. शेवटच्या काळी जर काय महत्वाचं आहे ते तुझं देवाचं प्रेम, बाकी सब जाने दो इधर उधर. हालेलुया. ते किती सुंदर गीत आहे. एवढं पण नाही, ते पहिल्याचं कडवं छान आहे, खूप सुंदर. मैं तो मसीह के, हे आपण म्हणतोय आता, पण इथून बाहेर गेल्यानंतर तुमचा पागलपण दिसेल. काही मुली असतील, मी पूर्ण 100% गॅरंटी देते, कारण आम्ही पण बायबल कॉलेज करून आलोय. एक बायबल वाचायची तर एक फोनवर बसायची. तसं नाहीये येशूच्या नावात. आमेन, आमेन. त्याच्याने तुझी वेदी तुटल, आग येणार नाही. मग म्हणू नको पवित्र आत्मा तू कुठे आहे. हालेलुया. त्याला स्थिर कर तुझ्या लाईफ मध्ये, तो तिथंच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूनी काहीतरी केलंय, मी विश्वास करते. काहीतरी केलंय. आज बसल्या बसल्या सायलेंट मध्ये वेद्या बांधल्या गेल्यात. याला म्हणतात सायलेंट ऑपरेशन. हालेलुया, हालेलुया. जी वेदी तयार आहे ती तयार राहू द्या. जी विजलेली आहे तिला जळती ठेवा. सगळ्याचं सोल्युशन, तुटलेल्या वेदीचं सोल्युशन देवाशी नातं जोड. विजलेल्या वेदीचं सोल्युशन आहे देवाशी नातं जोड. वेदीच नाहीये, देवाशी नातं जोड. देवावर प्रेम करा. सबोपदेशक मध्ये लिहिलेलं आहे, मी दाराशी उभा आहे, तो दार ठोकतोय. तो म्हटला, बघ मी दहीवराने भरलेला आहे. आपण म्हणतो, बापरे हे वचन वाचूच वाटत नाही. का बरं नाही वाटत माहितीये का? कारण जगिक दृष्टीने वाचशील तर ते तुला वेगळ्या विचारात नेईल. स्वर्गीय दृष्टीने वाचशील तर ते तुला वेगळ्या विचारात नेईल. बघ मी दहीवराने काय झालोय, भरलेलो आहे, दार उघड. ती म्हणती, कसं उघडू मी तर झोपेत आहे. कोण बोलली? ती बोलली. ती कोण? येशूची दुल्हन. दारात दहीवराने भिजलेला कोण आहे? माझा प्रभू येशू. सगळे आशीर्वाद घेऊन, दहीवर म्हणजे सगळे आशीर्वाद. आणि आपण झोपलोय. प्रभू दार उघडण्याच्या अवस्थेत मी काय नाही. आणि तो जो राजकुमार होता तो निघून गेला. निघून गेल्यानंतर ही उठली. निघून गेल्यानंतर उठली आणि शोधायला लागली, माझा वर कुठे, माझा वर कुठे, माझा राजकुमार कुठे. तेव्हा इस्रायलाच्या बाया म्हटल्या, काय ग तुझ्या राजकुमार मध्ये असं? मग ती म्हणते, तो 10,000 एक आहे. अहो तुम्ही आमेन म्हणायला पाहिजे होतं. काय तुझ्या वरात असं? अगं त्याच्यासारखा कोणी नाही. हालेलुया. आपल्याकडनं असं नाही झालं पाहिजे. येशू पण बोलला, मी दारात उभा आहे, ठोकतोय, कोण उघडेल. काय होऊ द्या, आपण किती जुने होऊ द्या, कधी ना कधी हे वचन आणि तो ठोकण्याचा आवाज आपल्याला येतोच. कुठंतरी बंद केलेला राहतो दरवाजा.
तुमच्याशी प्रेम करतो ना, लग्न केले त्याने तुमच्या बरोबर. लग्न. लाल रंग प्रेमाचा रंग, लाल रक्त येशूच्या प्रेमाचं रक्त. त्या लग्नाशी नातं जोडायचं. आता विसरलो होतो, भटकलो होतो व्याविचारासारखं, ही ती पाहत बसलो होतो, इथं दिसल खरा वर तर येशू आहे. माहिती आपल्याला सब समजत आहे. सगळी बुद्धी होती शलोमोनाला, तरी वेद्या बांधल्या. काय तर म्हणे बायका केल्या. रोज एक बायको म्हणत, येता का माझ्या बरोबर माझ्या वेदीवर आग जाळायला, आज माझा बर्थडे. 1000 बायकांचा रोज बर्थडे यायचा. रोज शलोमोन वेदीवर आग जाळायला जायचा. मग प्रभूला माझा, प्रभू तिचा बर्थडे होता म्हणून गेलो. कॉम्प्रोमाइज लाईफ. प्रभू गरज पडली म्हणून थोडस खोटं बोललो. प्रभू रागच आला म्हणून पाप होऊन गेला. तुला रोज काही ना काही होईल, मग तू रोज असंच जाशील का देवाजवळ? रोज काही ना काही आमिष येईल. आज वेगळं आलं, उद्या वेगळं आलं. कशाला तुटू द्यायची वेदी? हा, कशाला? आमिष येणार नाही का? येईल ना. प्रभू बोलला, पण हुशार आहे तो जो त्याला डावलून जाईल, जो त्याला समजल हे देवाकडनं नाही, हे देवाकडनं आहे. हा विचार प्रभूकडनं नाही, हा व्यक्ती प्रभूकडनं नाही, हा प्रभूकडनं आहे. हे कधी समजल? जेव्हा नातं तुमचं देवाशी पक्क होईल. बोला प्रत्येक गोष्टीत. लेकरं पाहिले तर म्हणा, देवा किती प्रेम केलं तू माझ्यावर. जसे हे माझ्या स्वरूपाचे तसे मी देखील तुझ्या स्वरूपाचे आहे. आमेन. किती सुंदर आपण देवाशी नातं जोडू शकतो. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत. तो दाराची उभा आहे पहाटेच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी तो दार ठोकतोय. तू बस उठ आणि म्हण, बोल यहोवा तेरा दास सुन रहा है. बोल परमेश्वरा, मी ऐकतोय. आमेन. आमेन.